नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी पाटील सर। आज आपल्याला इयत्ता 8वी मराठी बालभारती या पाठातील या पुस्तकातील एक महत्त्वाचा पाठ आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पाठ क्रमांक 13 आणि पाठाचं नाव आहे पाड्यावरचा चहा भाग 1। बघा, पाड्यावरचा चहा एक आगळा वेगळा पाठ या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। आणि या पाठाच्या ज्या लेखिका आहेत त्या आहेत गोदावरी परुळेकर। बघा, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या पाठाच्या लेखिका यांचा जन्म 1908 साली झालेला आहे आणि मृत्यू 1996 साली झालेला आहे। आणि एक सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध लेखिका अशी त्यांची ओळख आहे। स्वतः आदिवासी लोकांच्यासाठी त्यांचे प्रश्न, त्यांच्यासाठी आयुष्यभर त्यांनी कार्य केलेलं आहे। वेळोवेळी त्यांनी आंदोलन सुद्धा केलेली आहेत, कधी कधी उपोषणाचं शस्त्र सुद्धा त्यांनी उचललेलं आहे। अशा प्रकारच्या या आजच्या पाठाच्या लेखिका गोदावरी परुळेकर आपल्याला यांच्याविषयी पाहायला मिळते। 1945 ते 1953 या काळामध्ये डहाणू उंबरगाव भागामध्ये आदिवासीमध्ये जागृतीचं कार्य त्यांनी केलेलं आहे। म्हणजे जो आदिवासी भाग आहे तर या आदिवासी भागामध्ये या आदिवासी लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे। आता डहाणू उंबरगाव हा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मॅप मध्ये। बघा, या ठिकाणी पाहायला मिळतो डहाणू बीच इथं दिलेला आहे। समुद्राच्या कडेला असणारा हा भाग आपल्याला पाहायला मिळतो। तारापूर हे जे वैश्विक अणुविद्युत केंद्र जे आहे किंवा पालघर हे आपल्याला या ठिकाणी सगळा आदिवासी परिसर आपल्याला इथं पाहायला मिळतो। तर या अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करत असणाऱ्या लेखिका, त्यांनी लेखिकेनं तिथं डहाणू या भागामध्ये त्यांनी कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं। तर अशा प्रकारे डहाणू उंबरगाव या परिसरामध्ये इथं उंबरगाव येते पहा, उंबरगाव आणि या ठिकाणी डहाणू। तर या भागामध्ये, या सगळ्या भागामध्ये त्यांनी या ठिकाणी केलेलं कार्य, त्यांची ओळख, आदिवासी समाजामध्ये त्यांच्याविषयी असणारं मानाचं स्थान आणि आदिवासी लोकांना हक्काची असणारं भाकरी किंवा त्यांचं असणारं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी त्या कार्य करत असलेल्या इथं पाहायला मिळतात। आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काम करत असताना आलेले अनुभव त्यांनी जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून त्यांनी मांडलेले आहे। स्वतः आपल्याला पाहायला मिळतं गोदावरी परुळेकर यांनी आदिवासी लोकांसोबत कार्य केलेलं आहे, अनेक आंदोलन केलेले आहे। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं एका आंदोलनामध्ये धडाडीनं ते भाषण करत असताना, सरकारविरुद्ध भाषण करत असतानाचा प्रसंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। कडेनं जमलेला प्रचंड जनसमुदाय आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। यावरून त्या किती पोट तिडकीनं आंदोलन करत होत्या आणि आदिवासी लोकांचे प्रश्न, ज्वलंत प्रश्न शासन दरबारी मांडण्याचं काम त्या कसा करत होत्या ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यांच्या या सभेला भर उन्हामध्ये सुद्धा अनेक महिला वर्ग किती मोठ्या संख्येनं आहे यावरून त्यांची असणारी लोकप्रियता, गोदावरीताई परुळेकर यांची असणारी लोकप्रियता, स्वतः पाठाच्या लेखिका सुद्धा आहेत आणि आदिवासी भागामध्ये त्यांचं कार्य सुद्धा तेवढंच होतं, उल्लेखनीय अशा प्रकारचं कार्य आहे। आणि ही संपूर्ण आदिवासी समाज त्यांच्या या भाषणाला करत असलेला गर्दी इथं आपल्याला दिसून येते। आणि त्यांनी या आदिवासी लोकांसोबत कार्य करत असताना, काम करत असताना जे जे अनुभव आले त्यांनी या पुस्तकातून मांडलेले आहेत। बघा, पुस्तकाचं नाव आहे जेव्हा माणूस जागा होतो आणि या पुस्तकाची जी लेखिका आहे ते आहेत गोदावरी परुळेकर। या ठिकाणी आपल्याला दिसतात की गोदावरी परुळेकर म्हणजे हे संपूर्ण वास्तव परिस्थिती, वास्तव चित्र यांनी पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये कुठंच अतिशयोक्ती नाही। आदिवासी समाजामध्ये कार्य करत असताना त्यांना ज्या ज्या अडचणी आल्या त्या संपूर्ण अडचणी त्यांनी या भागामध्ये, या पाठामध्ये मांडलेल्या आपल्याला इथं पाहायला मिळतात। आता त्यानंतरचं आपल्याला पाहायला मिळतं की बंदिवासाची 8 वर्ष हे पुस्तक सुद्धा त्यांचं लोकप्रिय आहे। बंदिवास इथं आपल्याला या ठिकाणी तुरुंग पाहायला मिळतो, कधी आपल्या हातून चुकून सुद्धा गुन्हा होतो आणि कधी कधी असं असतं की आपला काही दोष नसताना सुद्धा विनाकारण आपल्याला आत टाकलं जातं आणि त्यामुळं अशी शिक्षा मिळते आणि आपल्या आयुष्यातली
तब्बल चांगली सोन्यासारखी आयुष्य वाया जात असतात. असे कितीतरी लोक आहेत आणि बंदिवानाची 8 वर्ष हे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. या तुरुंगामध्ये खितपत पडलेले आपल्याला हे तरुण वर्ग पाहायला मिळतो. बाहेर या तुरुंगाच्या बाहेर असणारा प्रचंड पोलीस बंदोबस्त आपल्याला इथं दिसून येतो आणि म्हणून त्यांनी बंदिवासाची 8 वर्ष हे पुस्तक प्रकाशित होते. आणि त्यांनी जे पहिलं पुस्तक लिहिलेलं होतं, कोणतं पुस्तक आपल्याला पाहायला मिळतं, ऐतिहासिक वारली आदिवासी उठावाची 75 वर्ष. बघा, वारली समाज आपल्याला पाहायला मिळतं की त्या आदिवासी भागामध्ये असणारा वारली समाज यांच्यासाठी केलेल्या आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत इथं आपल्याला दिसून येतं. आणि हा जो आदिवासी समाज आहे पूर्णपणे जंगलामध्ये राहणारा समाज आहे, डोंगरामध्ये राहणारा हा समाज आहे, विकासापासून वंचित असणारा हा समाज आहे. विकासाच्या सुविधा आदिवासी लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत इथं आपल्याला दिसून येतंय. इथं पहा, एखादं कोणी वयस्कर लोक आजारी असेल किंवा एखादी गरोदर स्त्री असेल तर तिला दवाखान्यात नेण्यासाठी त्यांच्याकडे अँब्युलन्सची सुद्धा सोय नसते. तिला अशा प्रकारे जोडीमध्ये घेऊन शहर गाठावं लागतं आणि हे जे आहे जोडी म्हणजे त्यांची अँब्युलन्स असते. अशा प्रकारे या आदिवासी लोकांवरती किती वाईट संकट येतं, किती अशा प्रकारे त्यांचं हालाकीचं जीवन चालू असतं हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. स्वतः गोदावरी परुळेकर यांनी या आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केलेलं आहे. त्यांना वाटायचं की बाबा आदिवासी समाजामध्ये सुद्धा अशी काही हुशार मुलं असतील, त्या मुलांच्या हातामध्ये आपण काय करायचं, कचऱ्याच्या पाटीऐवजी शाळेची पाटी द्यायची, जेणेकरून त्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं. या हेतूने त्यांनी सुद्धा या आदिवासी भागामध्ये सुद्धा तलासरी या ठिकाणी त्यांनी शाळा आणि कॉलेज स्वतः त्यांनी काढलेलं आहे. इथं आपल्याला पाहायला मिळतं कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तलासरी. बघा, तलासरी या ठिकाणी आदिवासी भागामध्ये सुद्धा गोदावरी परुळेकर यांनी शाळाच नाही तर कॉलेजची सुद्धा निर्मिती केलेली आहे. आणि कॉलेज म्हणजे फक्त आर्ट साइड नाही, कला वाणिज्य आणि विज्ञान म्हणजे काय, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स अशा प्रकारे संपूर्ण परिपूर्ण अशा प्रकारचं हे तलासरी या गावामध्ये असणारं त्यांनी कॉलेज निर्माण केलेलं आहे. तर आपल्याला पाहायला मिळतंय की जेव्हा माणूस जागा होतो हे जे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, या पुस्तकाला 1972 साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. ज्या वेळेला आदिवासी समाजावर कार्य करत असताना आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. पुस्तकाचं नाव आहे जेव्हा माणूस जागा होतो, गोदावरी परुळेकर या पाठाचे लेखिका. तर 1972 साली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अशा प्रकारे गोदावरीताई यांचं हे पुस्तक असणारं जेव्हा माणूस जागा होतो आणि ही असणारी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. साहित्य अकादमी पुरस्कार साहित्यातला असा हा पुरस्कार साहित्य क्षेत्रामधील अत्यंत प्रतिष्ठेचा मानाचा पुरस्कार म्हणून या साहित्य अकादमी पुरस्काराकडे पाहिलं जातं. तर हा पुरस्कार सुद्धा या ठिकाणी गोदावरीताई यांच्या लिखाणाला मिळालेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या वारली समाजाच्या त्या काळातील कष्टमय आणि खडतर जीवनाचे चित्रण त्यांनी या प्रस्तुत पाठातून केलेले आहे. हा जो पाठ आहे आपल्याला पाहायला मिळतो पाड्यावरचा चहा, या संपूर्ण पाठामध्ये आदिवासी लोकांचं जीवन, त्यांची असणारी चालीरीती, वागण्याची पद्धत या संपूर्ण वर्णन त्यांनी केलेलं आहे. बघा, सुरुवातीला लेखिका काय सांगतात, 7-8 किंवा 10-15 खोपट्याचा समूह ज्या ठिकाणी राहत असेल त्याला पाडा म्हणतात. बघा, आपल्याला इथं पाहायला मिळतं आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त गोदावरी परुळेकर आपल्याला इथं सांगतात की 7-8, बघा इथं 7-8 खोपटे आपल्याला पाहायला मिळतात. याला काय म्हणायचं, पाडा म्हणायचं. शहरापासून लांब, विकासापासून लांब, एखाद्या जंगलामध्ये उंचोट्यावरती अशा प्रकारे पाडे असतात आणि याला पाडा म्हणतात. आणि अशा प्रकारे हे पाडे कमी आहेत, 7-7 किंवा 8-8, काय काय ठिकाणी तर अतिशय कमी विरळ अशा प्रकारचे हे पाडे आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून काय सांगितलंय, 7-8 किंवा 10-15 खोपट्यांचा समूह. ही जी खोपटी आहेत बघा, या खोपट्यांचा समूह जर एकत्र आला त्याला पाडा असे म्हणतात. असे 5-7 अगर जास्तीत जास्त 10 क्वचित 15 पाडे मिळून एक गाव तयार होतो. आणि अशा प्रकारे
असे 5-6 पाडे, कधी कधी 10 किंवा 15 असे पाडे मिळून एक गाव तयार होतो. आणि मग लेखिका सांगतात, कारण स्वतः लेखिका या भागामध्ये फिरलेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला पाहायला मिळतं की लेखिकांनी स्वतः या पाड्यांना भेटी दिलेल्या आहेत. त्यामुळे लेखिकेचा या आदिवासी भागाविषयी असणारा अभ्यास हा खूपच सखोल आहे. आणि एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल, काही ठिकाणी मैल तर काही ठिकाणी 2-3 मैल अंतरावर वसलेला असतो. बघा इथं आपल्याला पाहायला मिळतंय, इथं एक खोपटं आहे, इथं एक दुसरं खोपटं आहे आणि बाकी हा जो परिसर आहे सगळा परिसर कसा आहे, निर्मनुष्य आहे. पूर्णपणे आपल्याला इथं जंगल पाहायला मिळते, झाडी पाहायला मिळते. इथं 2च खोपटे आपल्याला पाहायला मिळतात, दुसरीकडे कुठंच नाही, दिसतच नाही. कधी कधी या 2 खोपट्यापासून दुसऱ्या खोपट्याचं अंतर हे कधी कधी 1 मैल, कधी कधी 2-2, 3-3 मैलाचं अंतर. आणि अशा प्रकारे निर्मनुष्य जागेमध्ये असे पाडे आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारे आदिवासी लोक असे या पाड्यावरती जीवन जगत असतात, राहत असतात. हे आपल्याला इथं चित्रातून पाहायला मिळतात. आणि अशाच एका 5-6 मैलाचा फेरफटका करावा लागेल. साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले आहेत. आणि हे जे पाडे असतात किंवा ह्या ज्या झोपड्या असतात या साधारण उंचावरती किंवा झाडाचा आश्रय घेऊन, झाडाचा आश्रय याच्यासाठी कारण घरातले सगळे पुरुष मंडळी, स्त्रिया कोणाच्या तरी शेतावरती कामाला जातात आणि कामाला गेल्यानंतर लहान मुलं जे असतात ती लहान मुलं इकडे तिकडे उन्हात फिरू नये. बघा आपल्याला पाहायला मिळते की हा मनुष्य एका पाड्यावर दुसऱ्या पाड्यावर जायचं म्हटलं तर अशा प्रकारे त्यांना चालत जावं लागायचं, 2-2, 3-3 मैल अंतर चालत जावं लागायचं. आणि म्हणूनच झाडाच्या आश्रयाला, बघा इथं आपल्याला झाडं पाहायला मिळतात की मुलांनी उन्हांमध्ये खेळू नये म्हणून झाडाच्या आश्रयाला अशा प्रकारे हे पाडे किंवा ही खोपटी बांधलेली आपल्याला दिसून येतात. आणि अशा एका सालकर पाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो. तेथे कारव्याच्या किंवा बांबूच्या काट्याच्या भिंती करून ते शेणा मातीने सारवून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागताला हजर होती. बघा लेखिका गेलेली आहे एका सालकर पाडा. आता इथं आपल्याला पाहायला मिळते भिंती कशा आहेत, पूर्णपणे अशा या पालापाचोळा किंवा लाकडाच्या काटक्याच्या अशाच भिंती आपल्याला इथं पाहायला मिळतात. ढकलून दिलं तरी मोडून पडले अशा प्रकारे त्यांची ही खोपटी पाहायला मिळतात. बघा त्यांच्यावर आपल्याला दिसून येतं घरात जास्त धूर झाला, 4 काड्या मोडल्या की खिडकी तयार. म्हणजे अशा प्रकारे हे त्यांचं या पाड्यावरचं आपल्याला हे वर्णन पाहायला मिळतं. त्यांची असणारी भांडी इथं आपल्याला दिसून येतात, जर्मनची असणारी भांडी, 3 दगडाची असणारी चूल. आता आपण हळूहळू पुढे जातोय त्यावेळेला आपल्याला सगळं दृश्य पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे हा पाडा आपल्याला इथं दिसून येतो. अशा भागामध्ये, आदिवासी भागामध्ये हे लोक जीवन जगत असतात. आणि अशाच एका सालकर पाडा नावाच्या पाड्यावरती लेखिका गेलेल्या आहेत. लेखिका आणि त्यांचे सहकारी कॉम्रेड दळवी यांनी या पाड्यांना भेट दिलेली आहे. आणि भेट दिल्यानंतर प्रसंग किंवा भेट दिलंय त्यावेळेचं संपूर्ण वर्णन त्यांनी या पाठामध्ये लिहिलेलं आहे. लेखिका गोदावरी परुळेकर आणि त्यांचे सहकारी कॉम्रेड दळवी ज्या वेळेला सालकर पाडा या ठिकाणी गेलेले आहेत त्यावेळेला ही जी स्त्री आपल्याला दिसतात या कामावर गेलेल्या आहेत. या पाड्यावरचे सगळे लोक कामावरती गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर लेखिका आपल्याला या ठिकाणी त्या पाड्याचं वर्णन करत असताना पाहायला मिळते. लेखिका काय म्हणते की कारव्याच्या किंवा बांबूच्या काट्याच्या भिंती करून शेणामातीने सारवून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होती. पूर्णपणे ही खोपटी आपल्याला पाहायला मिळतात, शेणा मातीनं असं ही सारवलेली ही खोपटी आपल्याला इथं दिसून येतात. आणि वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी लागेल, कमी वापरत. मेढी, चौकटीची लाकडे आणि इतर 4-6 वासे. काही खोपट्यांना तर एवढेही लाकूड नसते. काही खोपटी तर इतकी ठेंगली की आत जायचं म्हटलं तरी वाकून जावं लागायचं. बघा याच्यामध्ये सहज आपण जाता येत नाही कारण डोक्याला लागेल, कारण उंची कमी असते. अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं. लाकूड कमी, हे सगळे बारके बारके काड्या आपल्याला पालापाचोळा असं हे दिसलेल्या तोराटीच्या काड्या वगैरे अशा प्रकारे ते लावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशी ही वारली लोकांची घरं आपल्याला त्या भागामध्ये डहाणू, उंबरगाव या भागामध्ये पाहायला मिळतात. आणि आमचा एक कार्यकर्ता आहे लक्ष्मण सापट, याचं घर असेच. मला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागते.
लेखिका म्हणते आम्ही ज्या वेळेला आदिवासी समाजाचं काम करत असतो त्यावेळेला असे अनेक कार्यकर्ते आमचे सुद्धा त्या भागामध्ये आहेत. आणि लेखिका सांगते त्यांचा एक कार्यकर्ता आहे लक्ष्मण सापट त्याचं नाव. तर त्याच्या घरी लेखिका वारंवार जायच्या. तर जात असताना सुद्धा काय करायच्या, त्यांना खाली वाकूनच जावं लागायचं, कारण त्या चौकटीची उंची ही कमी असायची आणि एखादा व्यक्ती जर सरळ चालला तर डोक्याला ते धडकत असायचं. आणि म्हणून लेखिका सांगते आम्हाला सारखं खाली वाकूनच जावं लागायचं. अशा प्रकारे लक्ष्मण सापट याच्या घरी गेल्यानंतर लेखिकेला आलेला अनुभव त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. मला अगदी जपून आत बाहेर करावं लागेल. बहुतेक घरे एक दालनीच आहेत. एक दालनी म्हणजे एकच दरवाजे असणारी अशी ही घरं आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळतात. एकच दार, कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार. बघा हे कामट्या मोडल्या ही काय झालेलं आहे, खिडकी तयार. इथं मोडल्या की खिडकी तयार अशा प्रकारचं. आणि लेखिका सांगते पावसापासून संरक्षण करण्यासाठी ज्या वेळेला, कारण हा पूर्णपणे आदिवासी भाग आहे जंगलामध्ये असणारा, त्यामुळे पाऊस जास्त पडणं साहजिकच आहे. आणि ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये आतमध्ये पाऊस येऊ नये म्हणून काही घरावरती पेंडा असायचा किंवा काही घरावर पळसाची पानं टाकतात. बघा आपल्याला अंतर पाहायला मिळतं. एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून मैलोन मैल लांब सांगितलेला आहे. तर 1 मैल म्हणजे 1000 म्हणजे 1 किलोमीटर आणि 609 मीटर एवढं अंतर आपल्याला, म्हणजे 1.5 किलोमीटर पेक्षा जास्त त्यावेळेला आपल्याला 1 मैल पाहायला मिळतो. एवढं अंतर इथं दिसून येतं. आणि लेखिका सांगते तर पावसापासून रक्षण करण्यासाठी काही घरावरती पेंडा किंवा काही घरावर पळसाची पानं. बघा इथं आपल्याला हे पळस दिसतात. ही पळसाची पानं आहे ना, ती पानं काही ठिकाणी घरावरती टाकली जायची, पसरली जायची. कशामुळं, तर पावसापासून बचाव म्हणून अशा प्रकारे ही पळसाची पानं घरावरती टाकली जायची. तर वारल्याच्या घरात पळसाची पानं, कौलारू घरं क्वचितच दिसत असत. काही जे वारली श्रीमंत होते त्यांच्याच घरावरती आपल्याला कौलारू घरं पाहायला मिळतात. जास्त करून अशी पळसाची पानच त्यांच्या घरावरती असायची. आणि लेखिका सांगते की वारल्यांच्या घरात रक्षण करण्याची गरज भासावी असं काहीच नसल्यामुळं ढकलली तरी कोसळून पडतील अशी ती झोपडी होती. आणि खोपट्याच्या भोवती सुमारे 6 ते 9 इंच उंचीचा कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा. आणि लेखिका सांगते आम्ही त्या ओट्यावर जाऊन बसलो आणि प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्याची लहान टेबलासारखी माची केली असायची आणि त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती. बघा प्रत्येक खोपट्यामध्ये आपल्याला अशी रचना दिसते. अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली. असा हा जो आपल्याला मडकं पाहायला मिळतं याला आपण गरिबाचा फ्रीज असं सुद्धा म्हणतो. तर प्रत्येक वारल्याच्या घरामध्ये अशी ही व्यवस्था केलेली आहे. बाहेरच अंगणामध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून मोठी माणसं जरी शेतावर कामाला गेली तरी लहान मुलांना पाणी पिता यावं म्हणून अशी ती व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येते. आणि खोपट्याच्या बाहेर लहान खड्डे करून त्यात कोंबड्यासाठी पाणी ओतून ठेवले होते. ज्या वेळेला कधी एखाद्या वेळेला हे मडकं फुटायचं आणि फुटल्यानंतर हे फेकून न देता ते काय करायचं, मडकं खाली जमिनीत पुरून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये पाणी भरायचं. कारण ज्या वेळेला कोंबड्याला तहान लागते त्यावेळेला कोंबड्या काय करतात, त्यातलं पाणी पितात. बघा आता आपल्याला हे मडकं फुटल्यानंतर ते कसं खाली पुरतात आणि इथं आपल्याला दिसून येतं. याच्या कोंबड्या असतात, या कोंबड्यांना इकडे तिकडे चारा इकडे तिकडे त्यांनी दाणे टिपल्यानंतर त्यांना ज्या वेळेला तहान लागते त्यावेळेला ते या मडक्यातलं पाणी पितात. बघा हे मडकं आहे फुटलेलं, ते झाडाखाली ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं, खाली पुरलेलं. त्यामुळे झाडाचा पालापाचोळा सुद्धा याच्यामध्ये पडलेला आहे. 2-3 दिवसातून काय केलं जातं, हे सगळं स्वच्छ केलं जातं आणि परत त्यात पाणी भरून ठेवलं जातं, जेणेकरून कोंबड्याला पाणी पित असताना काही वाटू नये म्हणून अशा प्रकारे 2-3 दिवसातून हे स्वच्छ करून हे पाणी भरून ठेवलं जातं. अशा प्रकारे या कोंबड्या मनसोक्तपणे पाणी पितात आणि इकडे तिकडे चारा खात असलेल्या, आपल्याला दाणे टिपत असलेल्या इथं पाहायला मिळतात. तर आताच आपण या कोंबड्याच्या पाण्याची केलेली सोय हे आपण या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर लेखिका आणि त्यांचे सहकारी कॉम्रेड दळवी खूप वेळ आदिवासी लोकांची वाट पाहत बसले, परंतु
कोणीही याला तयार नाही, कारण सगळे कोणत्यातरी एखाद्या जमीनदाराच्या शेतामध्ये कामाला गेलेले होते, त्यामुळे त्यांना निरोप पोहोचायला सुद्धा वेळ लागणार होता. आणि इथं आपल्याला पाहायला मिळते, लेखिका म्हणते हळूहळू लेखिका एका घरामध्ये गेलेली आहे आणि घरात गेल्यानंतर काय दिसलं ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आम्ही काही वेळ बसलो तरी माणसाची चाहूल लागेना, कोणी दिसेना, आम्ही तिथे कशाला गेलो आहोत, काय हवं आहे येथे विचारायला सुद्धा कोणी येईना. आणि पाखरांचा चिवचिवाट आणि कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर सारा शुकशुकाट होता. लेखिका घरामध्ये गेली, घरामध्ये कांदे लसूण वगैरे हे आपल्याला तिथं असणारं आंबील बनवलेलं याच्यापासून आंबील बनवण्यासाठी लागणाऱ्या या वस्तू तिथं लेखिकेला पाहायला मिळाल्या. आणि लेखिका सांगते आम्ही त्यांच्या घरामध्ये गेलो, घरामध्ये गेल्यानंतर भिंतीवरती अशा प्रकारे आपल्याला हे पेंटिंग पाहायला मिळतात आणि हे पूर्णपणे आदिवासी लोकांची असणारी ही जी कला आहे त्या कला आपल्याला इथं पाहायला मिळतात. बघा, त्यानंतर अशी चित्र कोरलेली आहेत आदिवासींच्या त्या झोपड्यामध्ये. काही ठिकाणी सुद्धा बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येतं सगळं वारली लोकांची असणारी कला, चित्रकला इथं आपल्याला पाहायला मिळते. लेखिकेला घरामध्ये ते पाहायला मिळालं. त्यानंतर लेखिका आणि त्यांचे सहकारी इकडून तिकडे फिरत असताना त्यांना असं दिसलं काही ठिकाणी केविलवानं मुलं बसलेली होती. बघा, ही सगळे आपल्याला आदिवासी मुलं दिसून येत आहेत आणि अशी केविलवानी मुलं त्या ठिकाणी एखाद्या झाडाखाली खेळत बसलेली मुलं दिसत होते. आणि त्या असणाऱ्या कोंबड्याच्या आवाजावरून आणि कुत्र्यांच्या आवाजावरून त्या वस्तीवरती किंवा त्या पाड्यावरती मनुष्य राहत असावा असा भास होत होता. फक्त कुत्र्यांचा आणि कोंबड्यांचा आवाज सोडला तर बाकी या मुलांचा एक बाकी सगळा पूर्णपणे शुकशुकाट होता, असं या ठिकाणी वर्णन लेखिकेनं या पाठामध्ये केलेलं आहे. आणि ही जी केविलानी मुलं होती त्यांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेली 1-2 मुलं तिथेच शेजारी उभी असल्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्यामुळे तिथे मनुष्यवस्तीचा भास होता. मी काही खोपट्यात गेले तिथे काय दृश्य दिसले. बघा, लेखिका सांगते ज्या वेळेला लेखिका खोपट्यामध्ये गेली लेखिकेला तर तिथं पूर्णपणे त्यांची चित्रकला पाहायलाच मिळाली. त्यानंतर लेखिकेने ज्या वेळेला स्वयंपाकघरामध्ये पाहिलं त्यावेळेला बघा काय परिस्थिती आहे. 3 दगडाची चूल इथं आपल्याला दिसून येते आणि 3 दगडाची चुलीत आणि बाहेर ढीगभर ती राख बघा आपल्याला पाहायला मिळते. अशी 3 दगड आपल्याला दिसतात, बाहेर सगळे राख दिसते ते आणि सतत चुलीवर ठेवून राब बसलेलं एखादं अल्युमिनियमचं पातेलं सारखं चुलीवर ठेवून 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 आपल्याला इथं दिसतंय की काळं झालेलं हे अल्युमिनियमचं पातेलं लेखिकेला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 1-2 मडकी 1-2 तावल्या म्हणजे ही सगळी बघा आपल्याला इथं पाहायला मिळतात. हे जर्मनचं असणारं हे भांडं आपल्याला इथं दिसून येतं. त्यानंतर एखाद्या मडक्यात तळाशी 4 भाताचे दाणे, शिंक्यावर एक आंबील भरलेलं मडकं. बघा, लेखिकेनं सगळं वर्णन केलेलं आहे, स्वतः वास्तव वर्णन केलेलं आहे. लेखिकेनं पूर्णपणे काळा झालेला हा भाग आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर लेखिका सांगते की अशा प्रकारे त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर हे दृश्य बघा, लेखिका आणि त्यांचे सहकारी आपल्याला कॉम्रेड दळवी इथं बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे आदिवासी लोक आहेत हे जमीन आपल्याला मुकादमाशी भांडण करून आलेले आपल्याला दिसून येतात. आणि हा जो पाडा आहे त्या पाड्याचं नाव आहे सालकर पाडा. आणि लेखिका म्हणते अशा प्रकारे एक आदिवासी येऊन आमच्या समोर बसत होता आणि हे लोक मुकादमाशी तंटा करून ते आलेले होते. आल्यानंतर त्यांच्या पद्धतीनं म्हणजेच डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून तो नाकापर्यंत उभा धरून त्यांनी नमस्कार केला. त्यांच्या लोकांची जी नमस्कार करण्याची पद्धत होती त्याप्रमाणे त्यांनी काय केलेलं आहे, यांना लेखिकेला नमस्कार केला. आणि आपापसात थोडे बोलले आणि गावातल्या शाळेत म्हणजे कुड्याच्या भिंती असणाऱ्या एका लांबट चौकोनी झोपडीत आम्हाला घेऊन गेले. की त्यांच्यामध्ये बोलणं झालं की पाहुण्याला इथं ठेवणं बरोबर नाही, आपण सगळे एकत्र जमणार आहोत, आपण चर्चा करणार आहोत, तर अशी एखादी मोठी खोलीवरती त्यांना न्यायचं. आणि म्हणून शाळेतल्या एका शाळेमध्ये त्यांना त्यांची सोय केलेली आहे. इथं आपल्याला शाळा दिसते पहा, लांबट चौकोनी अशी आणि खाली सारवलेली बघा शेणानं सारवलेली अशी जी शाळा आहे त्या शाळेमध्ये पाहुण्यांची सोय केलेली आहे. बघा इथं मुलीनं सारवून ठेवलेली अशी जी शाळा आपल्याला इथं दिसून येते या शाळेमध्ये. आणि एका लांबट चौकोनी झोपडीत आम्हाला घेऊन गेले. ते आमच्याशी काही बोलले नाहीत, आम्ही उभेच होतो. एकानं खोली झाडली,
दुसऱ्याला आमच्यासाठी हातरी टाकली आणि मी अगदी थकले होते, कोणाला टेकून हातरीवर बसले, इतक्यात वारल्याने एक बाज आणले. लेखिका चालून चालून दमलेले होते, जंगलातून चालून चालून त्यात या लोकांची वाट पाहून पाहून, त्यामुळे लेखिका थकलेली आहे, तिथं टेकून बसले. मग एकाने काय केलं, बाज आणलेली आहे लेखिकेसाठी. बाज कशी असते बघा, आपल्याला इथं पाहायला मिळतं. ही जी काथ्या असतो, काथ्या, या काथ्याने गुंफून गुंफून ही बाज तयार केली जाते. इथं बाज तयार करणारे इथं आपल्याला दिसून येतात. आणि याच्यामध्ये आपल्या ढाब्यावर सुद्धा अशा प्रकारे पाहायला मिळतं. ग्रामीण भागामध्ये तर बाजला अतिशय पसंती असते. तर अशा प्रकारे अत्यंत लोकप्रिय असणारी ही बाज, कारण बाजेवर झोपल्यानंतर सहजासहजी माणूस पडू शकत नाही, हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. तर अशी बाज या ठिकाणी लेखिकेसाठी आणलेली आहे, वारली लोकांनी आणलेली आहे. आणि लेखिकेनं ही जी बाज आहे एका झोपडी बाहेर झाडाखाली टाकायला सांगितली, कारण त्यांच्या समोर तिथं झोपणं बरोबर नाही आणि त्यामुळे झोपडीच्या बाहेर बाज टाकायला सांगितली. आणि गावातील निदान प्रमुख मंडळीला बोलवून आणायला सांगितले. पण हे वारले लवकर जमणे शक्य नव्हते, कारण सारे वारली जागोजाग वेठीला गेलेले. प्रत्येक वारले कोणाच्या न कोणाच्या जमीनदाराच्या शेतामध्ये कामाला गेलेले, मुकदमाकडे काम करत होते. त्यामुळे सगळे यायला वेळ लागणार होता. त्यामुळे लेखिकेनं ठरवलं की तोपर्यंत आपली एखादी डुलकी सहज होईल असं त्यांना वाटू लागलं. आणि जे 10-15 जण जमले ते हळूहळू कोडापाशी ओळीनं बसले. आणि मंडळी जमेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहिती होतं. आणि आमच्यापाशी काय बोलावं त्यांना सुचना. सारे जमेपर्यंत वेळ कसा घालवावा हा आमच्या समोर प्रश्न होता. आणि कॉम्रेड दळवी आणि मी आपापसात बोलत होतो, थोडा चहा मिळाला तर प्रयत्न करून पाहावा. आणि लेखिकेनं आणि कॉम्रेड दळवी यांनी एका समंजस वारल्यानं विचारलं की आमची चहाची सोय होईल का. असं थोडा चहा मिळाला तर प्रयत्न, म्हणून मी त्यांच्याकडे एकाला प्रश्न केला, दादू थोडा चहा मिळेल का, सोय होईल का. कारण चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हते. बघा आपल्याला पाहायला मिळतं की चहाचं साधन, चहाचा असणारा गूळ, चहासाठी लागणारी साखर, चहासाठी लागणारी चहा पावडर त्यांच्याकडे काहीच नव्हते. आणि लेखिका काय म्हणते, ते विचारात पडले. एक जण म्हणाला, बाई जेवण करणार का. बघा, कारण त्यांना जेवण बनवणं म्हणजे चहा बनवण्यापेक्षाही सोपं वाटायचं. आणि लेखिका सांगते की त्यांच्याबरोबर त्यांच्या जेवणातलं आम्हाला चालेल वगैरे असं त्यांना सांगितलं. आणि ते म्हणाले, बाई आम्ही गरीब माणसं, या जंगलात काय मिळणार. एवढं बोलून ते आपल्या कामाला लागले. आणि लेखिका म्हणतात की मला वाटलं की चहा काय मिळणार नाही, पण त्यांनी चहाची आणि जेवणाची दोन्हीचीही सोय करायला सुरुवात केली. बघा आपल्याला इथं पाहायला मिळतं की या ठिकाणी हा जो पाडा आहे, बाहेर कडक ऊन पडलेला आहे, पूर्णपणे निर्मनुष्य वातावरण आपल्याला इथे दिसून येतं. आणि अशा या परिस्थितीमध्ये चहाचं साहित्य शोधायला ते जाणार होते आणि त्यानंतर ते नंतर चहा बनवणार होते, हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि चहा करायचा म्हणजे त्यांच्या समोर प्रश्न होता, त्यांच्याकडे साखर नव्हती. त्यांच्याकडे कोणाकडे साखर नव्हती आणि त्यांना ती कधी लागत सुद्धा नव्हती. कोणाकडे चहाची पावडर नव्हती आणि गावात गाय नाही, म्हैस नाही, त्यामुळे दुधाचा थेंब मिळणं कठीण, कारण सगळ्या गायी कुठं शेतामध्ये चारायला गेलेल्या. त्यामुळे अशा प्रकारे बघा की त्यांना लागणाऱ्या चहासाठी लागणारी साखर असो किंवा गुळ, आत्ता पाहिलेला गुळ असो, चहा पावडर असो, त्यांच्याकडे काहीच नव्हती. आणि अशा प्रकारे चहा पावडर आपल्याला दिसून येते. त्यामुळं इथं आपल्याला पाहायला मिळतं की त्यांना दूध वगैरे जे साहित्य आहे ते कुठून आणायचं हा एक भला मोठा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला आहे. आणि तरी सुद्धा वारल्यांनी त्यांच्या चहाची सोय करायला ठरवलं आणि पाहुणचार करायचं ठरवलं. पहिला वारली म्हणतो, त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली की बाबा चहा पण बनवूया आणि जेवण पण. त्यावेळेला पाहायला जरा समंजस वारले. दुसऱ्याला काय म्हणतो, चहा कसा करायचा काय र. त्यावेळेला दुसरा म्हणतो, चहा होय, सोय तर होईल, म्हणजे अशा प्रकारे सोय होईल, नक्की सोय होईल, पण साखर कुठं गवसल. गवसल म्हणजे सापडणे, गवसणे म्हणजे सापडणे, मिळणे, कुठं आपल्याला साखर कुठं मिळेल. त्यावेळेला तो वारली काय म्हणतो, तिसरा वारली काय म्हणतो, आपल्या पायी नाही पण पाटलाकडे थोडी खांड व्हावी, म्हणजे पाटलाकडे थोडीफार मिळेल. त्यांच्यामध्ये असणारे जे श्रीमंत वारले आहेत की ज्यांच्या घरावरती आपल्याला
पळसाची पानं नाही, कौलरू आपल्याला कौलं असलेले पाहायला मिळतात. असे जे श्रीमंत वारले आहे त्यांच्याकडे साखर नक्की सापडेल. दुसरा म्हणतो की पाटलाकडे गोड मिळेल. गोड म्हणजे काय? गुळ. हा जो गुळ दिसतो, पाटलाकडे साखर जर नाही मिळाली तर नक्कीच गोड मिळेल, म्हणजे गुळ मिळेल. बघा, आणि पाटलाकडे जर गोड नाही व्हावा तर एका शिवराईचा आणू. म्हणजे समजा पाटलाकडे नाहीच मिळालं तर एका शिवराईचा, शिवराई म्हणजे काय? नाणं आहे, एका नाण्याचा आपण काय करू, तर गुळ आणूया, असं त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. आणि पहिला वारली म्हणतो, बाई तुला गोडाचा चहा चालत आहे का? पहिल्या वारल्याने विचारलं. नाहीतर आपण एवढं धडपड करून चहा बनवायचा आणि बाईंना परत म्हणाल्या, कारण बाई शहरातल्या आहेत, त्या जर म्हणाल्या की बाबा नाही मी चहा गोळाचा चहा पित नाही, मला साखरेचाच लागतो, असं म्हणलं तर एवढं केलेलं श्रम सगळं वाया जातील. आणि म्हणून एका समंजस वारल्याने अगोदरच लेखिकेला विचारलं की बाई तुला गोडाचा चहा चालत आहे का? आणि मग एकाने एका पोराला बोलावून गुळ आणायला सांगितला. चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याबद्दल थोडं बोलणं झाल्यावर दुसऱ्या एका पोराला बुक्की आणण्यासाठी दुकानावर पाठवलं. बघा, ही चहा बुक्की म्हणजे काय? चहा पावडर आणण्यासाठी मग एका मुलाला पाठवलं. आणि लेखिका ऐकते सगळं त्यांचं बोलणं. आणि लेखिका म्हणते दुकान किती लांब आहे? कारण लेखिका संजय स्टेशन सोडल्यापासून इथपर्यंत येईपर्यंत त्यांना वाटेमध्ये एकही दुकान मिळालेलं नाही. त्यामुळे लेखिकेने सहज विचारलं की दुकान किती लांब आहे? त्यावेळेस ते काय म्हणतात की ते म्हणाले जवळच आहे, पोरं 2 टांगात परत येईल. बघा, जवळच आहे, लांब नाही, जवळच आहे, 2 टांगात परत येईल. आणि मागावून आमच्या लक्षात आलं की 3 मैलाच्या परिसरात दुकान नव्हतं. लेखिका म्हणते नंतर आम्हाला कळालं की 3 मैलाच्या परिसरामध्ये कुठंच दुकान नव्हतं. म्हणजे पोराच्या 2 टांगाचं अंतर म्हणजे किती आहे? 3 मैलांचं. म्हणजे इतकी मोठी भटकंती या ठिकाणी वारले लोक करत होते. आणि मी विचार केला, यांच्या 2 टांगाचा अंदाज म्हणजे 3 मैलाचा आहे तर. आणि चहा साखरेची विवंचना संपल्यावर, विवंचना म्हणजे काय? काळजी. त्यांची काळजी संपल्यानंतर त्यांना काय झालेलं आहे? दुधाची आठवण झालेली आहे. बघा, इथं आपल्याला पाहायला मिळतोय. कारण त्यांना दुधाची आठवण होणे हेच आश्चर्य आहे. कारण काही लोक चहा घ्यायचे, काही वारली श्रीमंत वारली चहा घ्यायचे, पण दुधाचा नाही, बिन दुधाचा ते चहा घ्यायचे. बघा, दूध त्यांना आवडतच नसायचं पिण्यासाठी. आणि म्हणून लेखिका म्हणते त्यांना दुधाची आठवण होणं हे एक आश्चर्यच आहे. काहींना तर दुधाचा चहाच आवडत नसायचा, उलटी व्हायची. चहा करून प्यायचा ते कधी त्यांच्या स्वप्नात सुद्धा आलं नसेल. कारण दुधाचा चहा काहींना आवडत सुद्धा नसायचा. आणि समजा कधी दूध ओतलं तर तो उलटी व्हायची. म्हणजे अशा प्रकारे इतकं त्यांना दूध आवडत नव्हतं हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांची परिस्थितीच अशी की चहा आपल्यासाठी नाही हीच त्यांची भावना होती. आणि लेखिकेनं सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, आम्हाला बिगर दुधाचा वगैरे चहा चालेल, असं लेखिकेनं सांगितल्यानंतर वारल्याने तयारी कशी केली बघा, की गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या. लेखिका मग वारल्यांना वाटलं की नाही, बाई मोठ्या घरातल्या आहे, टिटवाळा परिषदेमध्ये आलेल्या, आपल्यासाठी धडपडत आहे, त्यांना आपण दुधाचा चहा द्यायचा. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे? दूध शोधायला मुलांना पाठवलेलं आहे. एखादी बकरी वगैरे शोधायला मुलांना पाठवलेलं आहे. तर एका वारल्यानं एका समंजस मुलाला की बकरी गावसाळ्यास पाठवले. बकरी गावसाळ्याला म्हणजे काय? ज्या गावातल्या पाड्यावरच्या ज्या बकऱ्या आहेत किंवा जनावर आहेत, गाई वगैरे, हे शेतावरती चरायला गेलेले आहेत. त्यामुळं एखादी बकरी शोधून तिला पकडून तिचं दूध काढून आणणं, या संपूर्ण अर्थ बकरी गावसाळ्यास या शब्दामध्ये दडलेला. तर तो मुलगा बकरी गावसाळ्याशी गेलेला आहे. आपल्याला पाहायला मिळतं की इथं आपल्याला ज्यावेळी तो बकरी गावसाळ्यात गेला, माळावरती गेला, त्यावेळी त्याला दिसलं की सगळीकडे गाई गुरु चरत आहे, लांब शेतावरती चरत आहे. इथून दूध घेऊन जायचं म्हणजे सोपं नाही, कारण भांडं सुद्धा आणलेलं नाही. एखाद्या पळसाच्या किंवा द्रोणामध्ये दूध घेऊन जायचं होतं. आणि अशा प्रकारे त्यानं इकडं तिकडं शोधलं. किंवा गाई गुरं दिसतात आपल्याला जंगलामध्ये चरत असतानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि लेखिका सांगते की गार वाऱ्यामुळे लेखिकेला तिथं झोप लागलेली आहे. आणि ज्या वेळेला लेखिका इथं आपल्याला पाहायला मिळतं की मुलगा बघा बकरी गावसाळ्यात गेलेला आहे. बकरी तर इथे झाडावर चढून बसली. बकरी काय करते बघा, झाड पाला खाते.
आणि म्हणूनच त्या ठिकाणी झाडावर सुद्धा चढून बकरी काय करते, पाला खात असतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि आम्ही दोघंही थकलो असल्यामुळे लेखिका आणि त्यांच्या सहकार्याला झोप लागली आणि एका पळसाच्या पानावर गूळ, एकावर चहाच्या बुक्कीची पुडी आणि स्वच्छ भरलेले पाण्याने भरलेलं एक मडकं, बघा, एक स्वच्छ घासलेला टोप आणि 3 दगड ठेवून पेटवलेली चूल अशी तयारी करून चहा करण्यासाठी वारल्याने आम्हाला उठवलं. पूर्णपणे चहा करण्यासाठी अशी तयारी केलेली आहे आणि वारल्याने त्यांना उठवलेलं आहे. तर वारल्याने चहाची तयारी चालू केलेली आहे. इथं आपल्याला पाहायला मिळतंय हे वारल्याने की 3 दगडाची चूल आणि त्या चुलीवरती, तर वारल्याने पूर्णपणे तयारी केलेली आहे चहा करायची. संपूर्ण साहित्य आणून ठेवलेलं आहे आणि लेखिकेला चहा करण्यासाठी उठवलं. पण लेखिकेने सांगितलं मला तुमच्यातला वगैरे चहा चालेल, तुम्ही केलेला सुद्धा चहा चालेल असं सांगितल्यानंतर वारल्याने काय केलेलं आहे, चहा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. आणि त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार नाही की काय किंवा चालणार नाही, त्यांनी केलेला आम्ही चहा घेऊ असं सांगितल्यानंतर त्यांना बरं वाटलं आणि प्रमुख वारली चहा करण्यासाठी चुली पुढे सरसावला. काही वारली त्याच्या भोवती बसले आणि त्यांनी गळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले. गळवट म्हणजे काय, सांडेपर्यंत एवढं पूर्ण पातेलं भरून चुलीवरती ठेवलं. त्यात होता तेवढा गूळ आणि चहाची बुक्की टाकली आणि दुधाची वाट पाहत ते बसले. संपूर्ण जेवढा गूळ आणलेला आहे पाटलाकडून सगळा गूळ त्यात टाकला, जेवढी चहा पावडर आणलेली आहे सगळी चहा पावडर त्यात टाकली आणि हे सगळं करून दुधाची वाट पाहत बसले. जो मुलगा बकरी गावसास गेलेला आहे त्याची वाट पाहत बसले. आणि सुमारे अर्ध्या तासाने एका पोराने पळसाच्या पानाच्या द्रोणात बकरीचे दूध आणले आणि तेही त्या पातेल्यात ओतून सारे गरगट पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळखळा उकळले. आणि सगळ्याच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून प्रथम 2 लहान पितळ्यात चहा ओतला आणि वारल्याने सुद्धा आमच्याबरोबर चहा घेण्यास सांगितले. तेव्हा प्रत्येकाने एक पळसाचे पान घेऊन द्रोणासारखे वळवून हातात धरले आणि चहा करणाऱ्याने द्रोणात घोट चहा ओतला आणि अशा प्रकारे आम्हा 10-15 माणसाची चहा पार्टी सर्वांच्या एकत्र येण्याने मोठ्या आनंदात पार पडली. बघा अशा प्रकारचा तो आपल्याला सारकर पाड्याचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी असणारी आपल्याला 18 विश्व दारिद्र्य हे आपल्याला इथं दिसून येतं. पूर्णपणे किती उंची आहे बघा, सगळं वाकून जावं लागतं असा तो परिसर आहे. आणि त्या ठिकाणी लेखिका सांगते थोड्याशा काटक्या वगैरे मोडल्या की खिडकी तयार, अशा प्रकारचं आपल्याला दृश्य त्या ठिकाणी त्या लेखिकेनं स्वतः लेखिका त्या भागामध्ये गेलेली आहे त्यावेळी लेखिकेला पाहायला मिळालं. आणि हे जे वारले आहेत ते वारले एकत्र आलेले, लेखिकेनं त्यांना विनंती केली की तुम्ही सुद्धा आमच्या सोबत चहा घ्या आणि सगळे वारल्याने काय केलं अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. बघा हे जे वारली जमले होते त्यांनी सुद्धा हातामध्ये द्रोण घेतलं आणि हे वारली आपल्याला पाहायला मिळतात. ज्या स्त्रिया आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी सुद्धा काय केलं, एक घोट एका वारल्याने त्यांच्या या द्रोणामध्ये ओतला आणि सर्वांची चहा पार्टी मोठ्या आनंदामध्ये साजरी झालेली आहे. हे आपल्याला ही द्रोण दिसतात बघा. हे द्रोण काय करायचं, घ्यायचं आणि हातामध्ये ओळवायचं, त्याचा वापर याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. आपल्याला पाहायला मिळतं दूध आणण्यासाठी सुद्धा याचाच वापर केलेला आहे, चहा पिण्यासाठी सुद्धा याचाच वापर केलेला आहे. आणि म्हणूनच हे बघा द्रोण आपल्याला इथं दिसतात. अशा प्रकारचं गोल द्रोण तयार करतात, त्या चहा ओतला आणि त्यांनी काय केलेलं आहे, चहा पिऊन एक प्रकारे चहा पार्टी त्यांची साजरी झालेली आपल्याला दिसून येते. बघा या द्रोणाचा उपयोग ते कसा करत असलेले पाहायला मिळतात. ग्रामीण भागामध्ये जेवणासाठी सुद्धा अशा प्रकारे आपल्याला द्रोण असलेले दिसून येतात. आणि हे वारली बघा चहा पित असतानाचं दृश्य आपल्याला, हे सगळे आदिवासी लोक आपल्याला दिसून येतात. हे आदिवासी लोक त्यांचं असणारं, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्यांच्या 18 विश्व दारिद्र्याची या ठिकाणी कल्पना येते. असं हा वारली समाज आपल्याला इथं दिसून येतो. आणि लेखिका सांगते अशा प्रकारे त्यांच्या एकत्र येण्याने आमची चहा पार्टी या ठिकाणी साजरी झाली. धन्यवाद. तर तो मुलगा बकरी गावसाशी गेलेला आहे. आपल्याला पाहायला मिळतं की इथं आपल्याला ज्यावेळी तो बकरी गावसा गेला, माळावरती गेला, त्यावेळी त्याला दिसलं की सगळीकडे गाई गुरु चरत आहे, लांब शेतावरती चरत आहे. इथून दूध घेऊन जायचं म्हणजे सोपं नाही, कारण भांड सुद्धा आणलेलं नाही. एखाद्या पळसाच्या किंवा द्रोणामध्ये दूध घेऊन जायचं होतं. आणि अशा प्रकारे त्यानं इकडे तिकडे शोधलं किंवा गाई गुरु दिसतात आपल्याला
जंगलामध्ये चरत असतानाचं दृश्य आपल्याला इथं पाहायला मिळतं। आणि लेखिका सांगते की गार वाऱ्यामुळे लेखिकेला तिथं झोप लागलेली आहे। आणि ज्या वेळेला लेखिका इथं आपल्याला पाहायला मिळतं की मुलगा बघा बकरी गावसात गेलेला आहे। बकरी तर इथं झाडावर चढून बसली। बकरी काय करते बघा, झाड पाला खाते आणि म्हणूनच त्या ठिकाणी झाडावर सुद्धा चढून बकरी काय करते, पाला खात असतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि आम्ही दोघंही थकलो असल्यामुळे लेखिका आणि त्यांच्या सहकार्याला झोप लागली आणि एका पळसाच्या पानावर गूळ, एकावर चहाच्या बुक्कीची पुडी आणि स्वच्छ भरलेले पाण्याने भरलेलं एक मडकं बघा, एक स्वच्छ घासलेला टोप आणि 3 दगड ठेवून पेटवलेली चूल अशी तयारी करून चहा करण्यासाठी वारल्याने आम्हाला उठवलं। पूर्णपणे चहा करण्यासाठी अशी तयारी केलेली आहे आणि वारल्याने त्यांना उठवलेलं आहे। तर वारल्याने चहाची तयारी चालू केलेली आहे। इथं आपल्याला पाहायला मिळतंय हे वारल्याने की 3 दगडाची चूल आणि त्या चुलीवरती तर वारल्याने पूर्णपणे तयारी केलेली आहे चहा करायची। संपूर्ण साहित्य आणून ठेवलेलं आहे आणि लेखिकेला चहा करण्यासाठी उठवलं। पण लेखिकेने सांगितलं मला तुमच्यातला वगैरे चहा चालेल, तुम्ही केलेला सुद्धा चहा चालेल असं सांगितल्यानंतर वारल्याने काय केलेलं आहे, चहा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे। आणि त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार नाही की काय किंवा चालणार नाही, त्यांनी केलेला आम्ही चहा घेऊ असं सांगितल्यानंतर त्यांना बरं वाटलं आणि प्रमुख वारली चहा करण्यासाठी चुली पुढे सरसावला। काही वारले त्याच्या भोवती बसले आणि त्यांनी गळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले। गळवट म्हणजे काय, सांडेपर्यंत एवढं पूर्ण पातेलं भरून चुलीवरती ठेवलं। त्यात होता तेवढा गूळ आणि चहाची बुक्की टाकली आणि दुधाची वाट पाहत ते बसले। संपूर्ण जेवढा गूळ आणलेला आहे पाटलाकडून सगळा गूळ त्यात टाकला, जेवढी चहा पावडर आणलेली आहे सगळी चहा पावडर त्यात टाकली आणि हे सगळं करून दुधाची वाट पाहत बसले। जो मुलगा बकरी गावसास गेलेला आहे त्याची वाट पाहत बसले। आणि सुमारे अर्ध्या तासाने एका पोराने पळसाच्या पानाच्या द्रोणात बकरीचे दूध आणले आणि तेही त्या पातेल्यात ओतून सारे गरगट पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळखळा उकळले आणि सगळ्याच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून प्रथम 2 लहान पितळ्यात चहा ओतला आणि वारल्याने सुद्धा आमच्याबरोबर चहा घेण्यास सांगितले। तेव्हा प्रत्येकाने एक पळसाचे पान घेऊन द्रोणासारखे वळवून हातात धरले आणि चहा करणाऱ्याने द्रोणात घोट चहा ओतला आणि अशा प्रकारे आम्हा 10-15 माणसाची चहा पार्टी सर्वांच्या एकत्र येण्याने मोठ्या आनंदात पार पडली। बघा अशा प्रकारचा तो आपल्याला सारखं पाड्याचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो। त्या ठिकाणी असणारी आपल्याला 18 विश्व दारिद्र्य हे आपल्याला इथं दिसून येतं। पूर्णपणे किती उंची आहे बघा, सगळं वाकून जावं लागतं असा तो परिसर आहे। आणि त्या ठिकाणी लेखिका सांगते थोड्याशा काटक्या वगैरे मोडल्या की खिडकी तयार, अशा प्रकारचं आपल्याला दृश्य त्या ठिकाणी त्या लेखिकेनं स्वतः लेखिका त्या भागामध्ये गेलेली आहे त्यावेळी लेखिकेला पाहायला मिळालं। आणि हे जे वारले आहेत ते वारले एकत्र आलेले, लेखिकेनं त्यांना विनंती केली की तुम्ही सुद्धा आमच्या सोबत चहा घ्या आणि सगळे वारल्याने काय केलं अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात। बघा हे जे वारली जमले होते त्यांनी सुद्धा हातामध्ये द्रोण घेतलं आणि हे वारली आपल्याला पाहायला मिळतात, जे स्त्रिया आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी सुद्धा काय केलं, एक घोट एका वारल्याने त्यांच्या या द्रोणामध्ये ओतला आणि सर्वांची चहा पार्टी मोठ्या आनंदामध्ये साजरी झालेली आहे। हे आपल्याला ही द्रोण दिसतात बघा, हे द्रोण काय करायचं, घ्यायचं आणि हातामध्ये ओळवायचं, त्याचा वापर याचा जास्तीत जास्त वापर केला जातो। आपल्याला पाहायला मिळतं दूध आणण्यासाठी सुद्धा याचाच वापर केलेला आहे, चहा पिण्यासाठी सुद्धा याचाच वापर केलेला आहे। आणि म्हणूनच हे बघा द्रोण आपल्याला इथं दिसतात, अशा प्रकारचं गोल द्रोण तयार करतात, त्यात चहा ओतला आणि त्यांनी काय केलेलं आहे, चहा पिऊन एक प्रकारे चहा पार्टी त्यांची साजरी झालेली आपल्याला दिसून येते। बघा या द्रोणाचा उपयोग ते कसा करत असलेले पाहायला मिळतात। ग्रामीण भागामध्ये जेवणासाठी सुद्धा अशा प्रकारे आपल्याला द्रोण असलेले दिसून येतात। आणि हे वारली बघा चहा पित असतानाचं दृश्य आपल्याला, हे सगळे आदिवासी लोक आपल्याला दिसून येतात। हे आदिवासी लोक त्यांचं असणारं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्यांच्या 18 विश्व दारिद्र्याची या ठिकाणी कल्पना येते। असा हा वारली समाज आपल्याला इथं दिसून येतो। आणि लेखिका सांगते अशा प्रकारे त्यांच्या एकत्र येण्याने आमची चहा पार्टी या ठिकाणी साजरी झाली। धन्यवाद।